मी आकाश दिगंबरराव कोकणे, चिटमोगरा गावचा सरपंच, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। आज आदरणीय जिल्हा अधिकारी साहेब यांना भेटण्यासाठी आमचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व सर्व गावातील प्रमुख नवतरुण मित्रमंडळ व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आज आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत। चिटमोगरा जुन्या गावातील खूप मोठ्या समस्या आहेत। 1962 आणि 83 ला आमच्या गावचं 100% पुनर्वसन झालेलं आहे, पण 75% गावकऱ्यांना प्लॉट देण्यात आलेत, पण अजून 25% गावकऱ्यांना प्लॉटचं वाटपच झालेलं नाही। आणि आज रोजी त्या 25% लोकांना कमीत कमी 100 ते 200 अजून घरं जुन्या गावामध्ये आहेत। आणि काल परवाच्या हसनाळच्या घटनेवरून बघितलं तर पूर्ण त्या जुन्या गावाला पूर्ण त्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात आहे। कधी काय पुराची स्थिती निर्माण होऊन कधी गावकऱ्यांचा जीव जाईल काही सांगता येत नाही। त्यामुळे आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांनी ज्या ज्या लोकांना 1983 ला प्लॉट वाटप झाले होते त्या सर्वांचे प्लॉट नियमित करून कुठेही नमुना नंबर 8 ला किंवा प्लॉट वाटपाचं कोण्याही शेतकरी बांधवाला नागरिकाला आम्हाला कुठलंही प्रमाणपत्र त्यावेळेस देण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे आम्हाला आमचे प्लॉट वाटपाचे नकाशा आणि प्लॉट नंबर हे सर्व देऊन मार्कआउट टाकून पोलीस फोर्समध्ये आमच्या सर्व गोरगरीब लोकांचे प्रश्न आणि तिथले प्लॉट त्यांच्या ह्याच्यामध्ये शासकीय निगराणीमध्ये वाटप करण्यात यावं। आणि हे जे सर्व घरकुल मंजूर झालेत ते कमीत कमी 4-4, 5-5 वर्षे झालं आमच्या खात्यामध्ये बिलं पडून। आणि ग्रामपंचायतच्या सरपंच या नात्यानं आम्ही भरपूर वेळेस गावकऱ्यांना विनंती केलो, पण आज तिथला भाव जर बघितला एका गुंठ्याचा भाव 4-5 लाख रुपये आहे। आणि आमचा सामान्य शेतकरी तिथं एकरभर कोणी मोलमजुरी करून पोट भरून घेणारे लोक आहेत। 5 लाख रुपये जमिनीच्या भावानं प्लॉट शक्य नाही। आणि शासनाच्या तुटपुंजी घरकुलासाठी 2 लाखासाठी 5 लाखाचा प्लॉट घेऊन कसं बांधकाम होणार आहे आणि हे कसे गावकरी तिथं रहिवासी होणार आहेत। त्यामुळे शासनानं याची गंभीर दखल घेऊन ह्या पुढची जबाबदारी सर्व जिल्हा अधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, नांदेड जिल्ह्यामधले या सर्वांची आमच्या जीवाची त्यांची जिम्मेदारी राहील। आज आम्ही त्यांना निवेदन दिलो, आमदार साहेबांना दिलो, पुन्हा कलेक्टर साहेबांना पण दिलो निवेदन, पुन्हा अजून SDM मॅडम, तहसीलदार साहेब, तलाठी साहेब, ग्रामसेवक साहेब आणि मला सरपंच म्हणून ह्या नात्यानं गावकऱ्यांच्या सोबत मी स्वतः सुद्धा उपलब्ध आहे। आणि आमच्या ह्या रास्त मागण्या जर मान्य करत नसतील तर आम्ही उद्यापासून उपोषणाला बसल्याशिवाय आमच्यापाशी मार्ग नाही। आज रोजी आमच्या घरामध्ये कुठलाही मीडियावाला किंवा कुठलाही शासकीय अधिकारी येऊ द्या, आजपर्यंत आमचे पुरामध्ये पंचनामे सुद्धा झालेले नाहीत। आम्ही तुम्हाला लगेच व्हिडिओ देखील दाखवू, आमचे घरामध्ये पाणी गेलेले, आमचे घरं लाईव्हमध्ये पुरामध्ये पडलेले आम्ही सर्व पण आज रोजीपर्यंत कुठलेही पंचनामे करून आम्हाला कुठलीही तात्काळ मदत भेटली नाही। आमचे संसार, आमचे लेकरं बाळं 4-4 महिन्याचे वर्षाचे लेकरं आमचे आज रस्त्यावर आहेत। आज कुठले चिरटं डास सर्व हे दुर्गंधीमध्ये त्या पुराच्या ह्याच्यामध्ये आम्ही लोक बिमार पडून आम्हाला रोगराईनं सुद्धा ग्रस्त झालेलं आहे आमचं गाव। आणि प्रत्येक माणूस तुम्ही इथं चेकअप करू शकता, खोकला, सर्दी, तापीनं या सर्व बिमारीनं त्रस्त आहेत। त्यामुळं आदरणीय जिल्हा अधिकारी साहेबांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आमच्या गावकरी चिटमोगऱ्याच्या वतीनं विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।